देण्यात येतील। प्रथम पारितोषिक 1,11,111 रुपये, द्वितीय पारितोषिक 55,555 व आकर्षक असा चषक, तृतीय पारितोषिक 33,333 व आकर्षक सागाव चषक, चतुर्थ पारितोषिक 22,222 व आकर्षक सागाव चषक व इतर वैयक्तिक पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीरासाठी देखील भरघोस पारितोषिक या सागाव चषकमध्ये आपल्याला देण्यात येतील। पण बघूया या मॅचमधून जो विजेता असेल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचेल। या दोघांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत केलेली आहे आणि दोघेही आपण जर पाहिलं तर आता इथून ही मॅच जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, जीवाचं रान करतील या मैदानावरती। मात्र बघूया हा संघर्ष कशा पद्धतीने मैदानावरती सुरू होतोय, या संघर्षाचं रूपांतर विजयात कोण करतंय। दोन्ही टीम चांगल्या फॉर्ममध्ये आपण बघतायत। आज सकाळी निळजे संघाने सोनारपाडासारख्या ताकदवर संघाला पराभूत केलं। 91 धावा आपण धावफलकावरती पाहिल्या होत्या। जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपण निळजेची पाहिली आणि या बॅटिंगमध्ये 37 धावांची खेळी ज्याने साकारली तो नितेश पाटील आपण बघितलं। 10 बॉलमध्ये त्यांनी 37 केल्या। त्यानंतर आपण बघितलं की वडवली संघाने उसरगरला पराभूत केलं। मागच्या मॅचमध्ये त्यांनी एक हातातून निसटणारा विजय पुन्हा एकदा प्राप्त केला। कुशल स्पोर्ट संघाला एक नामी संधी चालून आली होती वडवली बी संघाला पराभूत करण्याची, पण त्या संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही आणि आता मात्र आपण बघतायत मैदानावरती त्यांची गाठ निळजेशी। निळजेने दुसऱ्या सामन्यामध्ये खूप जबरदस्त खेळ केला। आपण पाहिलं अलेक्स 11 खोनी बीला त्यांनी पराभूत केलं आणि आता हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आणि सेमीफायनलपर्यंत तुमचे जे गुण आहेत मालिकावीराचे ते काउंट केले जातील, लक्षात असू द्या। मॅच सुरू होते। स्टॅकिंग इनला केतनला तुम्ही बघतायत ड्राईव्ह करतायत, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, हो थोडंसं फंबल झालंय, पहिली धाव घेतलेली आहे। सलामीवीर आपण बघतायत विशालला स्ट्रायकिंग इनला लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन बघायला मिळते। आज चांगली कामगिरी दोन्ही संघांची राहिलेली आहे, पण खऱ्या अर्थाने मेहनतीचं फळ जे काय ते मॅच नंतरच मिळणार आहे, कारण प्रत्येकाला इथून एक तरी ट्रॉफी न्यायची आहे। प्रत्येक जण विजयाचं स्वप्न उराशी बाळगून मैदानावरती उतरतोय। एक तरी ट्रॉफी न्यावी, ती पहिल्या क्रमांकाची असेल, दुसरी तिसरी चौथ्या क्रमांकाची असेल। खरं तर ही तर येणारी वेळच सांगेल आणि तो परफॉर्मन्सच सांगेल टीमचा। उद्या सकाळी रिपोर्टिंग आपण जर पाहिलं तर भोपर आणि सतरंगी हेदुडनेमध्ये मॅच आहे। हो यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय, चेंडू पाठवलाय मिड विकेटच्या वरून, A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार। वरती अप्रतिम फटका, जबरदस्त टायमिंग झालं होतं। पुन्हा एकदा हो यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळलेले फिल्डर धावतात, इनफिल्ड वरनं जाऊन चेंडू कव्हर केलाय पॉईंट वरनं। तोपर्यंत या दोन धावा या दरम्यान पूर्ण करतायत। 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आपण बघतो ती म्हणजे एकूण 9 धावा। 4 ओव्हरची मॅच आहे, नाणेफेक गमावलेली आहे। प्रथम बॅटिंग करतायत, एक मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल। आज वडवली टीममध्ये ऋतिक नसल्यामुळे कुठेतरी बॅटिंग बॉलिंगचा जो पर्याय आहे तो थोडासा आपल्याला कमी दिसतोय। मग अशी गोलंदाजी धुरा जयेशने वाहिली, संदेशलाही आपण गोलंदाजी करताना पाहिलं। बॉलिंग मार्कवर तयार, हो तेज तर्रार वेगवान चेंडू, डॉट बॉल ऑन साईडला खेळायचा होता, संपर्क झाला नाही। ॲक्शन रिप्ले बघूया आपण कशा पद्धतीने हा चेंडू पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला, पण बाउन्स चांगला होता। खेळपट्टी अत्यंत टणक आहे, मजबूत आहे। मागच्या 2 दिवसांमध्ये आपण या खेळपट्टीवरती उंबरल्याची स्पर्धा अनुभवली। पुन्हा एकदा कमलेश, हो समोर खेळतात, अगदी सरळ स्क्रीनच्या दिशेने चेंडू गेलाय, सीमारेषेच्या बाहेर, चौकार।
स्ट्रॉंग आहेत, मेरिटवरती खेळण्यासाठी जाणले जातात. विशाल पवार 12 वरती खेळत आहेत. संघाची धावसंख्या 13 आहे. आक्रमण करतायत. कमलेश बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा षटकातील अंतिम चेंडू घेऊन येतोय. लेफ्ट आर्म वरती विकेट, लेफ्टी वर्सेस लेफ्टी. हो हो हो, उडावला, उंच गेला, सीमारेषेच्या बाहेर जाताना देऊन गेला विशालला आणि निलच्या टीमला 6 धावा. रिप्ले बघू शकाल आपण. मागचा चेंडू सीमारेषे बाहेर पाठवला होता जागेवरनं. एक पाय थोडासा वर आला होता. फटका खेळताना पॉवर जनरेट केली होती, ताकद झोकून दिली होती आणि काय जबरदस्त कॅमेरावर बघू शकाल आपण. चेंडूवरचा अत्यंत चांगला लोबो तुम्हाला क्लिअर दिसतोय. सागर फराड कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण बघतायत. 19 धावा झाल्यात. संघाचा फ्रंट लाईन बॉलर कमलेशने मात्र 19 धावा खर्च केल्यात. विकास थोडेसे नाराज होते. संघ सहकारी म्हणत होते की तू फ्रंट लाईन बॉलर आहे, तुझ्याकडे अपेक्षा नव्हती, पण इथे 19 धावा, एकही विकेट नाही आहे. चांगली पार्टनरशिप मैदानावरती. विशाल पवारने आपल्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेताना 5 चेंडूमध्ये 18 धावा ठोकल्यात. केतनने मात्र सिंगलने त्याला स्ट्राईकवरती आणलं आणि ती स्ट्राईक घेत असताना त्याने 18 धावांचं योगदान कमलेशच्या अगेन्स्ट 5 चेंडूमध्ये दिलेले. चांगली सुरुवात झाली आहे. बघूया 4 ओव्हरची मॅच. 19 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये आलेल्या. वेळ जास्त घेऊ नका. वडवली जरी आपल्याकडे भरपूर वेळ असला तरीही प्लीज टाइमपास अजिबात नको. प्रत्येक टीमला आम्ही सांगतोय उद्या 8 मॅचेस होणार आहेत. उद्याचे जे संघ त्यांनी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. बोपर आणि एदुडने आज पहिला दिवस असल्याकडे सामने थोडे उशिराने सुरू झाले. मध्ये गाडी त्या ठिकाणी तो रस्ता जर पाहिला तर मंदिराच्या दिशेने जातो आणि त्यामुळे बऱ्याचदा गाड्या येत असतात. थोडासा व्यत्यय येत असतो, पण शेवटी पर्याय नाही आपल्याकडे, कारण की तो रस्ता तिथे परमनंटली आहे. तो आधीही होता आणि तो आत्ताही आहे. ड्राईव्ह करतायत. कव्हर पॉईंटला फिल्डर डीपमधून फार वेगाने सरसावलेले आहेत. थोडंसं फंबल झालंय. वडवलीकडनं ही अपेक्षा नसते, पण शेवटी माणसाकडनं चुका होतात. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये आपण पाहिलं तर संदेश डीपमध्ये होते. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतो एकूण 2 ने पुढे सरकले. 21 धावा झालेले आहेत. शुभमला आणलेले. बघा उद्या 8:30 वाजता रिपोर्टिंग करा. भोपर आणि एदुडने आपल्याला 8:45 पर्यंत टॉस करायचा आणि 9ला मॅच सुरू करायची. तर वेळेवरती या, कारण शेवटची मॅच आपल्याला अजिबात सेमीफायनल अंधारात नको आहे. शुभम बॅटची झेलची शक्यता. ओ हो हो, चूक झाली आहे. केतनला जीवनदान मिळते आणि या दरम्यान बघा किती कॅचेस ड्रॉप होत आहेत. मगाशी फिल्डिंगमध्ये आपण पाहिलं तर चूक झाली आणि आता आपण बघतायत हा झेल होता. बघू शकाल कोऑर्डिनेशन नाही झालं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विशाल होते. बघू शकाल स्लो मोशनमध्ये. फार कठीण झेल नव्हता आणि वडवलीकरांसाठी तर कठीण नव्हताच, पण आज कुठेतरी फिल्डिंगमध्ये चुका होत आहे. त्याचा फायदा मिळतो निळजी टीमला. केतन 5 वरती पोहोचलाय. विशाल 18 वरती खेळतो. 23 धावसंख्या धावपलकावरती. षट क्रमांक 2. शुभम पुन्हा एकदा ऑन साईडला ड्राईव्ह करतात. डीपमध्ये फिल्डर आहेत कमलेश. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. केवळ एकदा मिळेल. धावसंख्या धावपलकावरती 24 धावा. पहिलं षटक अत्यंत चांगलं राहिलं निळजेसाठी. कमलेश या संघाचा अत्यंत अनुभवी आणि फ्रंट लाईन बॉलर आपण त्याला म्हणतो. त्याला आक्रमण त्याच्यावरती काढण्यात 19 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. चांगली पार्टनरशिप मैदानावरती दोघांमध्ये होताना आपण बघतायत. फिल्डिंगमध्ये काही चुका जरूर झालेल्या आहेत, पण या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विशाल आपल्या खेळाडूंना मोटिवेट करतायत. महत्त्वाची मॅच माहिती आहे, हे जिंकलो तर एक ट्रॉफी आपल्याला लागू होईल आणि पुढे जर आपण चांगलं खेळलो तर आणखीन या बक्षिसात वाढही होईल.
चला वेळ जास्त घेऊ नका. स्टॅकिंग इनला विशाल प्रथमच या ठिकाणी येतोय या ओव्हरमध्ये. गोलंदाज शुभम वर द विकेट. ड्राईव्ह करतायत एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मोगली फार वेगाने आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअपला बंधुराज कावा होते पण केवळ एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलक होते आपण बघतो 25. शुभमचा प्रयत्न आहे कमीत कमी धावा आपण खर्च करूया. पहिल्या ओव्हरमध्ये ऑलरेडी 19 धावा आलेल्या आहेत पण इथून विशाल पवार केतन पाटील यांना जास्त वेळ शांत ठेवता येणार नाही. दोघेही संवाद साधतायत एकमेकांना सांगतायत कशी रणनीती आखायची आहे कशा पद्धतीने आपल्याला धावा वाढवायच्या आहेत आणि एक मोठं लक्ष कसं सेट करायचं आहे. आर आर इन्फ्रा चेंज द गेम वडवली बी संघासमोर श्याम पाटील पुरस्कृत संघ आपण बघतायत. शुभम टू केतन. ओ रिव्हर्स खेळतायत फिल्डर नाहीये डीप मध्ये कव्हरला लॉंग ऑफ वरनं फिल्डर आलेले आहेत. पोलीस आले होते अनिल त्या ठिकाणी 2 धावा नाही रोखू शकले. भरपूर मोठा गॅप होता भरपूर अंतर अनिलला कापावं लागलं त्या ठिकाणी भरपूर मागे होते लॉंग ऑफला आणि त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेला होता. रिव्हर्स शॉट आपण बऱ्याचदा बघत असतो की फलंदाज जेव्हा खेळतात तेव्हा ते स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मध्ये खेळतात पण केतनचे फटके आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्येही आपण कव्हर पॉईंटला एक फटका बघितला होता. हा फटका आपण जर पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला. स्टान्स बदलून ते खेळतात. हा फटका बघायला जितका सोपा वाटतो तितकाच तो कठीण आहे खेळायला पण त्यासाठी चांगला सराव पाहिजे. आयसाईट तुमची चांगली पाहिजे. हँड अँड आय कॉर्डिनेशन चांगलं पाहिजे. या ठिकाणी ते केतन दाखवत आहेत ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं. ओ चांगला चेंडू यावेळेस मात्र ओ क्रॅम्प आलाय पुढे गेले आणि त्यानंतर बघा ही दुखापत त्यांना झालेले बाद होत आहेत. सरेंडर केले. ही दुखापत जास्त गंभीर नसावी अशी आपण अपेक्षा करूया. पुढे गेले तो स्नायू त्या ठिकाणी ताणला गेला आणि त्यामुळे ही दुखापत झाली. रिलीज फ्रे घेऊन झालेले आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बेरे ऋतुजा एंटरप्राइजेसचे सर्वा प्रशांत चाललेले आहेत आणि बघा सहकार्याची भावना मनामध्ये आहे आणि नक्कीच आपल्या गाडी घेऊन जा कोणीतरी कारण भरपूर जास्त या ठिकाणी पाय दुखावलेले बहुतेक आणि त्यामुळे ती गाडी तिथून घेऊन जा आपण त्यांना आणण्यासाठी. तर हे उद्याचे लॉट्स आपण बघतायत. भोपर संघ उद्या खेळणार आहे. दुटणे बसची टायमिंग 8:30चा आहे रिपोर्टिंगचा. वेळेवरती या दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय. सतरंगी क्रिकेट संघ इतुडणे वर्सेस भोपर त्यानंतर ऐरे वर्सेस उंबरली. यजमानांना खेळताना तुम्ही बघाल घरच्या मैदानावरती उंबरलीला ऐरेच्या विरुद्ध त्यानंतर पिसवली वर्सेस पडले संघ हर्षलचा संघ असणार आहे. चौथ्या सामन्यात गावदेवी गिरिजा माता जुन डोंबिवली वर्सेस पाटील 11 संदपमध्ये या लढती तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि सध्याची मॅच या ठिकाणी आपण बघता निळजे वर्सेस वडवली बी मध्ये सध्या सामना का थांबलाय तर केतनला दुखापत झालेली आहे. तो पुढे जाऊन मोठा स्ट्रोक त्याला खेळायचा होता पण या प्रयत्नात त्याच्या पायाला दुखापत झाले. वेदना त्या ठिकाणी होत्यात. क्रॅम्पला ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात आम्हाला काय घडलं होतं. ते पुढे गेले त्यांचा पाय त्या ठिकाणी आय थिंक पॅट लागलेली बहुतेक पुन्हा एकदा दाखवतात आपल्याला. आशा करूया आपण ही दुखापत जास्त गंभीर नसावी कारण की क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आहे. प्रत्येकाला आपापला एक एक खेळाडू फार महत्त्वाचा आहे. एखादा खेळाडू नसला की टीम कुठेतरी तो बॅलन्स बिघडतो. तो समतोल टीममधला बघायला मिळत नाही आणि केतन लवकरात लवकर बरा व्हावा कारण आणखीन भरपूर स्पर्धा खेळायच्या. निळजे टीम शेड्यूल प्रचंड व्यस्त आहे. वडवलीचे व्यस्त आहे. सगळेजण आता मात्र प्रत्येकाच्या मॅचेस ठरलेले आहेत. भरपूर टुर्नामेंट आहेत. काही संघ भिवंडीत खेळतात काही संघ पनवेल उरण परिसरामध्ये जाऊन खेळत असतात. अनेक पुरस्कर्ते त्यांना स्वतःहून त्या ठिकाणी इन्व्हाइट करतायत. तर रिटायर्ड हर्ट नाही म्हणताना ते बाद झाले पुढे निघून आले होते. न्यू बॅटर मैदानामध्ये नितेश पाटील येतोय. 2 ओव्हरमध्ये 27 धावा झाल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या पण मागच्या ओव्हरमध्ये काय बॉलिंग झाली शुभमची केवळ 8 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि आता बॉलिंगमध्ये परिवर्तन आपण बघतायत. जयेश उर्फ पोलीस त्या ठिकाणी तयार होते.
आणि ही बॅट त्यांच्या टोला लागलेली अशी माहिती मिळते. तयार बॉलिंग मार्क व जयेश, फिल्डिंग लगेच लावा, मॅच लगेच सुरू करा. स्ट्रायकिंग इनला विशाल. तर तिसरं षटक प्रारंभ होते. जयेश, ओ वेग होता प्रचंड. यावेळेस अंपायर सांगते आता वाईट बॉल आहे, दिशेपासून भरकडलेले. आणि बघा ते म्हणतात की बॅटकट आहेत विकेट किपर. बॅटकट होती त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलंय वाईड वरती. स्क्वेअर पंचांनी होकारावरती मान डोलावलेली आहे. तो गोलंदाज पहिलाच बॉल या ठिकाणी येतोय हा डॉट. हा मात्र पुन्हा टाकावा लागेल. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग झालंय. खराब चेंडू दिशेपासून भरकडलेले आहेत. वाईटच्या आदराने धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 28 धावा झालेले आहेत. तिसरं षटक आहे मैदानावरती. नितेश आत्ताच आलेले आहेत. केतनच्या बाद होण्यामुळे त्यांना मैदानावरती यावं लागलं. फुलटॉस आहे, गॅप मध्ये खेळतात, फिल्डर येत आहेत एक्स्ट्रा कव्हर वरनं. अनिल त्या ठिकाणी 2 धावा दरम्यान नाही रोखू शकले अनिल. धावसंख्या धावफलक होते 30. केतनची दुखापत जर जास्त गंभीर असली तर मग समस्या निर्माण होऊ शकते, कारण एक गोलंदाज त्या ठिकाणी त्यांचा शॉट होईल. आणि त्यामुळे आता कोणाला तरी तो पर्याय निवडावा लागेल, दुसरा गोलंदाज निवडावा लागेल सेकंड इनिंगमध्ये. ज्या अर्थी त्यांना नेण्यासाठी गाडी आणण्यासाठी गाडी मैदानात गेली, यावरून दुखापत गंभीर आहे हे आपल्याला इथे लक्षात येईल. हा चेंडू यावेळेस मात्र बघा गॅपमध्ये खेळलेले आहेत. येतोय हा चेंडू सीमारेषे बाहेर. धावसंख्या धावफलकावरती 4 ने वाढते. धावसंख्या 34. तर 34 धावा झाल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती या चौकार आलाय. या चौकाराच्या शोधात होते, मोठ्या पडक्याच्या शोधात होते, कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या. गोलंदाज तयार, ड्राईव्ह करतायत, ऑन ड्राईव्ह. फिल्डर आहे डीप मध्ये त्या ठिकाणी. आकाश चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतायत. या दरम्यान केवळ 1 धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघताय ती म्हणजे 35. या षटकातील अंतिम चेंडू चांगलं कव्हर केले. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्यानंतर आपण 8च धावा बघितल्या. या ओव्हरमध्ये फारशा जास्त धावा येताना दिसल्या नाही. 2 बॉल आहे, 2 to go. थोडंसं करेक्शन आम्ही करतोय. बऱ्याचदा कॉमेंट्री बॉक्समध्ये गडबड असते, गोंधळ असतो, त्यामुळे स्कोररला ते कॉन्सन्ट्रेट करता येत नाही. तर गोलंदाज तयार, जयेश पाटील. स्ट्राईकला नितेश. ओहो, फक्त दिशा दिली आहे, वेगाचा वापर केलाय पोलिसाला दिली 3rd डिग्री. पाठवलाय चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. मधला टायमिंग हा खऱ्या अर्थाने आत्मा आहे. आणि याच टायमिंगच्या वेळावरती काय जबरदस्त कारकीर्द त्यांनी सजवलेली आपली. फुल टॉस होता, पायात होता चेंडू. पोलिसाने आजवर अनेकांना 3rd डिग्री दिलेली आहे, पण या पोलिसाला या चेंडूवरती शिक्षा मिळाली, कारण फुल टॉस बॉल होता अगदी बॅटवर. धावसंख्या 41. ऑन साइडला आता फिल्डर आहे तिथे. कमबॅक केलं जयेशने, पोलिसाने केले कमबॅक. आणि इथून मात्र आता परतावा लागेल नितेशला डगआउटच्या दिशेने.
धावफलकावरती असताना हा धक्का मैदानावरती लागलेला आहे. तो आपण बघतोय दुसरा जे हनुमान निळजे या संघाला. धावांची गती अत्यंत चांगली आहे, पण बघूया अखेरच्या षटकात किती धावा येत आहेत. नितेश बाद झालेला आहे मैदानावरती. सँडी त्या ठिकाणी दाखल झालेले आहे. संतोष पाटील उर्फ सँडी भरपूर वर्ष संघनायकाच्या भूमिकेत आपण त्याला पाहत आलेलो आहे. नेहमीच मिडल ऑर्डरला पॉवरफुल बॅटिंग त्याने केलेली आहे, पण या क्षणाला संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे. फक्त ही धावसंख्या आणखीन मोठी करावी लागेल. विशाल काहीतरी सांगतायत की संतोष तुला कसं खेळायचं आहे, शेवटचं षटक आहे, जास्तीत जास्त धावा कशा येतील. 15-20 धावा जर आल्या तर एक चांगली टोटल असेल वडोलीच्या अगेन्स्ट. वडोलीला सेकंड इनिंगमध्ये एक आव्हान आपण त्यांच्यासमोर निर्माण करू शकतो. पंचांकडनं गाड घेत असताना पुन्हा एकदा तयार होतोय विशाल. स्ट्रायकिंग इनला बॉलर अनिल. ओहो, बोल्ड केलंय. शेवटच्या षटकाची सुरुवात अत्यंत चांगली. मागच्या ओव्हरचा शेवटचा बॉल नितेशला बाद केला पोलिसांनी, आणि आता मात्र आपण बघतायत हा बोल्ड बघा आत आला होता. इन स्विंग होता, ऑन साइडला खेळायचं होतं. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल पुन्हा एकदा. खोलवटामध्ये चेंडू संपर्क नाही झाला, वेगवान फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानावरती येतोय. त्या ठिकाणी आपण बघतोय दिशांक. कमबॅक चांगलं झालंय. मागच्या 2 बॉलमध्ये आपण बघतात वडवलीचं वैशिष्ट्य राहिलं. नावाप्रमाणे हा संघ गेम चेंज करत असतो. आपण मागच्या मॅचमध्ये चित्र बघितलंय, या आधीचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वडवली संघाला तुम्ही जर अशा पद्धतीने जर संधी द्याल तर हा संघ नक्कीच मॅचमध्ये लगेचच शिरकाव करतो, हे जग जाहीर आहे. पण बघूया दिशांक कसा सामना करतोय तो अनिलचा. अनिल तयार पुन्हा एकदा. स्ट्रायकिंग इनला दिशांक. ड्राईव्ह केलाय, सरळ रेषेमध्ये खेळतात. फिल्डर येतात डीप मधून. काय जबरदस्त फिल्डिंग शुभमची आपण बघतायत. केवळ एक धाव या दरम्यान येईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 42. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. सुरुवात चांगली झालेली आहे. आतापर्यंत एकही मोठा फटका नाही, पण महत्त्वाची विकेट विशाल पवारची या ठिकाणी प्राप्त केली आहे, ते म्हणजे अनिलने. स्ट्रायकिंग एंडला संतोषकडनं अपेक्षा असेल. येणारे 4 चेंडू या ठिकाणी आहेत, यातून 1-2 मोठे हिट आले तर नक्कीच 50च्या पुढे जाऊ शकतो निळजे संघ. अनिल ओरती विकेट पंचांच्या डाव्या बाजूने संतोषसाठी. बॅटची एज आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतायत विशालने झेल टिपलाय. संतोषला परतावं लागेल. हा धक्का तिसरा लागतो मैदानावरती टीम निळजेला. मागच्या मॅचमध्ये जादुई गोलंदाजी केली, आपल्या संघाला पराभवापासून वाचवलं, पराभवाच्या खाईतून बाहेर काढलं.
तो अनिल पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग इनला लेफ्ट हँडेड संदेश. ड्राईव्ह करतात ऑन साईडला फिल्डर येतात डीप मधून. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जयेशचा. चांगला थ्रो देखील येतोय पण 2 धावा नाही होण्यापासून रोखू शकले. 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती 44. अजूनही 2 चेंडू या ठिकाणी शेष आहेत. एखादा मोठा हिट हवा आहे न्यूझीलंड टीमला पण कुणाच्या बॅटमधून येणार हा प्रश्न आहे. सध्या स्ट्रायकिंग इनला आपण बघतोय संदेश पाटीलला. बॉलिंग मार्कवर अनिल पाटील तयार. राऊंड द विकेट लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी. ओ कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन आहे तिथे. कमलेश काय जबरदस्त फिल्डिंग बघा. फार वेगाने चेंडू आला होता जमिनीला घरंगळत पण चेंडूवरची नजर बघा. पकडण्याची ती पद्धत बघा आणि त्याचबरोबर हा थ्रो बघा. केवळ एक धावसंख्या धावफलकावरती 45 धावा आपण बघतायत. अखेरचा चेंडू या इनिंगचा बघूया. फायनल स्कोर काय बघायला मिळतोय. स्ट्राईकवरती येतो बॅटर दिशांक पाटील. आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी प्रचंड मेहनती. राम म्हात्रे, वेदांत पाटील, सूरज भोईर ही सगळी मंडळी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करते. पुरुषोत्तमला आपण बघितला. चिन्मय पाटील देखील आहेत. खोदून काढला चेंडू कव्हरच्या दिशेने. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मोगली होते डीप मध्ये पण 2 धावा नाही रोखू शकले. अशा प्रकारे डाव संपलाय पहिला. बघूया त्या ठिकाणी अपील केलं गेलंय रनआउट साठी. विकेट हा म्हणजे तिसऱ्यासाठी धावलेला. बघा 2 रन्स कंप्लीट झाले होते पण तिसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न झाला असं म्हणणं आहे त्या ठिकाणी. आणि बघूया ते बाद आहेत का. विकेट्सला महत्त्व आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही खेळता स्पेशली डोंबिवलीमध्ये जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा नियम आपल्याला माहिती आहे. कुठल्याही प्रकारचा टाय ब्रेकिंग मेथड नसतो. सामना टाय झाल्यावरती ना कधी सुपर ओव्हर ना बॉल आउट. फक्त विकेट्स आधी आपण बघतो. विकेट समान असले तर मग आपण नाणेफेकीकडे वळतो. स्क्रीनवरती खेळपट्टीवरती आपण काल एक स्पर्धा संपन्न होताना पाहिली जिथे चांगली कामगिरी राहिली अडिवली संघाची. सेकंड प्राइज त्यांना मिळाला. वाडेकरने पहिला क्रमांक प्राप्त केलाय. याच मैदानावरती वाडेकरच्या अतुल भोईर यांनी मालिकावीराचा पुरस्कार काल पटकावला होता. 126 धावा केल्या. अडिवली या प्लॉट्समध्ये नाही आहे पण वाडेकरला तुम्ही खेळताना बघणार आहात. हे वॅगन व्हील दाखवतात आपल्याला. वॅगन व्हीलमध्ये तुम्हाला षटकार बघायला मिळतात. हे 3 षटकार त्याचबरोबर एकच चौकार आपण बघताय. तर 47 धावा झाल्यात. 48 करायच्यात 12च्या आस्किंग रेटने. तर शेवटला फलंदाज बाद होते. 1 विकेट या ठिकाणी ऍड होईल निळजेच्या स्कोअर कार्डच्या समोर. तर हे बॅटिंग कार्ड आपण बघतात. केतन पाटील जे 8 वरती बाद झाले. विशाल पवारने 26 धावा केल्या. नितेशने 6 केल्या. संतोष 0 वरती बाद झाला. दिशांक संदेशने दोघांनी 3 धावा केलेल्या आहेत. 47 धावा झाल्यात आणि 12च्या सरासरीने आता इथून 48 धावा चेस करायच्या आहेत. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडते काय बिघडतं ऐकूया आपण अजित देसाई यांचा आवाज. ही मॅच कोण जिंकेल कोण पोहोचेल टॉप 4 मध्ये याचं उत्तर तुम्हाला उत्तरार्ध मिळेल आणि उत्तरार्ध कसा असेल ऐकूया अजित यांच्या आवाजात. धन्यवाद.
धन्यवाद विनोद पाटील सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. एक भोपरचा गोड आवाज. मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला टीम निलजे आणि शेज गेम आर आर इन्फ्रा वडवली बी संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. सेकंडला फलंदाज विशाल आहे आणि नॉन सेकंडला खेळाडू आपल्याला आकाशला पाहायला मिळते. पहिलाच बॉल नितेशचा पहिलाच बॉल अगदी जोराने गेला होता. आपण जरूर पाहिलं. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पंचांचा इशारा. एक सिंगल इथून जरूर मिळणारा. एक धाव असणाऱ्या लक्ष्या मॅच मध्ये 48 बनवायचे 48 धावा. ओ चांगला गॅप आहे. शोधून काढला. व्यासपीठाच्या दिशेने येत असताना दन दन करत बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सुरुवात चांगली केली आहे आकाशनं. मागच्या मॅच मध्ये देखील बॅटिंग चांगली राहिली. आता देखील तीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ झाला. 5 ऑन स्कोरबोर्ड 5 धावा. लक्ष्य 48 धावांचं या मॅच मध्ये रंगतदार असताना सकाळपासून अतिशय चांगलं क्रिकेट सुपर 4 ची मॅच आपल्या समोर रंगतीये. क्रिकेटची नगरी आहे. क्रिकेटची पंढरी आहे. पुन्हा एकदा वेगानं फिल्डिंग अगदी चांगली झाली. मात्र फेकी चुकीची झाली होती. फिल्डिंग थोडासा आपल्याला पाहायला मिळतंय. डायरेक्ट हिट करायचा होता त्याला. मात्र त्याने पाहिलं नव्हतं. बॅकअप नाहीये आणि तिथे खेळाडू जरूर तैनात होता. त्यानंतर सचिनला आपण जरूर बघितलं. कुठेतरी तो जरी फंबलिंग झाला आणि त्यानंतर बॉल तरी थांबवलाय. खरंच कौतुक संदेश आणि इथून धावसंख्या दाखल करते. 7 ऑन स्कोरबोर्ड 7 धावा. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. वीर कवला चुकीचं शॉट सिलेक्शन. व्हेरिएशन असणं फार महत्वाचं आणि इथून दाखवून दिलं. बॉल अगदी टायमावरती टाकला आणि त्यानंतर फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. आकाशला देखील माघारी परतावा लागेल. पहिला धक्का टीम वडवली बी संघाला लागत असताना आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कमलेश. आजच्या दिवसामधली ही शेवटची मॅच आपल्या समोर रंगती. आपण जरूर बघितलं. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली. त्यानंतर एक चौकार आला. 4 म्हणजे टोटल 7 धावा धाव फलकावरती आहेत. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून 4 बॉलचा खेळ झाला. 2 टू गो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कमलेश पाटीलला आपण जरूर बघतोय. डावकुऱ्याचा फलंदाज आहे. त्याने देखील कित्येक स्पर्धा नेहमी गाजवला. टीम वडवली संघाचा तो देखील एक चांगला खेळाडू आहे. पुन्हा एकदा नितेश आल्या बरोबरच कमलेश पाटीलच्या बॅट मधून बॉल निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. बिग 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 षटकार. 6 धावा. सो मच पुरुषोत्तम फार मेहनत घेत आहे. खरंच कौतुक करेल या स्पर्धेसाठी. चांगला हातभार जरूर आहे त्यांचा. योगेश देखील भरपूर मेहनत. कौतुक करेल या दोघांचं. फार मेहनत. रितेश देखील सकाळच्या क्षेत्रापासून जरूर होते आणि आतमध्ये आहेत ते. चिन्मय प्रतीक बाची गणा जरूर होती. येस जरूर होती. डायरेक्ट हिट झालाय की काय. ऑफिस स्ट्रॉंग आहे. कंप्लीट दुसरीचा कॉल आणि बघता बघता दुसरी तिसरी देखील धावाचा प्रयत्न आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अगदी वेगाने धावतो जसा त्याचा बैल
धावतो ना तसा तो वेगाने धावतो. कमलेश खरंच कौतुक करेल. आपल्याला जरूर पाहायला मी तर तिसरी धाव देखील घेण्यामध्ये तयारीत होता, मात्र ती तिसरी धाव कंप्लीट झाली नाही. दोनच धावा धावफलकावरती, अजून धावसंख्या धावफलकावरती नेऊन ठेवलंय. धावफलक 15 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिलं इथून संपलंय. लक्ष 48 48 या मॅच मध्ये करायचं आहे. इक्वेशन असणार आहे 18 बॉल. इक्वेशन तुमच्यापर्यंत आम्ही लगेचच पोहोचवतो आणि चांगलं एमटीसी आपण जरूर बघतोय. प्रत्येक क्लिअरिटी क्वालिटी सगळं भेटतं ओके मध्ये. हे एमटीसी आपल्याला जरूर पाहायला मिळते. ब्रँड आहे एमटीसी. आपल्याला जरूर बघतो आज स्क्रीनवरती सर्व टीमचे आजच्या दिवसामधले सर्व कॅप्टन्स टीमचे फोटोज. ब्रँड मी मगाशीच सांगितलं एमटीसी असं आहे ना जे कुठे भेटत नाही ते देतं. हे एमटीसी आहे, हे लक्षात घ्या. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 15 आणि 18 मध्ये करायचे आहेत या मॅच मध्ये. त्या मात्र 33 33 धावा इथून बनवायच्यात. 18 बॉल 33ची गरज. बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये आला गोलंदाज करण पाटीलला आपण बघणार आहोत. एक चांगला गोलंदाज ज्यानं आज सकाळपासून चांगली गोलंदाजी केली आहे या मॅच मध्ये. महत्वाची गोलंदाजी स्विच हिट करण्याचा प्रयत्न विशाल पाटील आपल्याला जरूर पाहायला मिळालं. व्यवस्थित कनेक्ट झाला नाही आणि त्यानंतर एक सिंगल इथून मिळते. प्रॉपर कनेक्ट झाला असता तर जरूर सीमारेषेच्या बाहेर बघायला मिळाला असता. करण पाटीलला बघतो ओव्हर नंबर 2 मध्ये आला. लक्ष 33 होतं, आता मात्र समीकरण बदललंय. आता बॉल आहे 17 आणि रन करायचे आहेत 32. 32 इथून करायचे आहे इन द गेम. आर आर इन्फ्रा वडवली बी या संघाला जिंकण्यासाठी 32 धाव्यांची गरज. चांगलं क्रिकेट यांच्या माध्यमातून आपण नेहमी बघत असतो. हेच क्रिकेट या खेळपट्टीवरती रंगताय. सकाळपासून आज सर्व संघ चांगल्या रीतीने आपण बघितली. ही स्पर्धा पार पडली. 4 दिवसाची स्पर्धा आहे. उद्याचा दिवस दुसरा आहे. उद्या लवकर मॅच चालू होतील कारण उद्याचा दिवस दुसरा, आज पहिला दिवस असल्यामुळे थोडंसं लेट झालं. त्यानंतर वेगानं धावा धुवून कंप्लीट. पहा किती वेगानं धावतोय कमलेश. वेग भरपूर आहे, चपळ आहे. आपण जरूर बघतोय लवचिक आहे हा खेळाडू. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 18 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 बॉलचा खेळ झाला. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजून देखील. करणला इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल. टीम निलजे संघाचा हा करण पाटील दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय. फास्ट खेळा थोडंसं आपण जरूर बघतोय. शेवटची मॅच काहीतरी वेगळा टाकायचा होता. हा बॉल आपण जरूर बघितलं आणि पहा नशिबाचा चौकार आहे आणि इथून बॉल फिरला. खेळाडू देखील काय करेल. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं. बॉल टप्पा पडला आणि फिरला आणि त्यानंतर 4 धावा. हे क्रिकेट आहे. धावसंख्या 22. लक्ष 48 48 इथून करायचे आहेत. पुन्हा एकदा पायावरती झाकलेला चेंडू होता, मात्र व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. हलक्यातून खेळलाय तरी 2 धावा वेगानं कंप्लीट केल्यात. 2 धावसंख्या धावफलकावरती 24 धावा झाल्यात आतापर्यंत. बॉल मैदानाच्या आतमध्ये झाले ते मात्र 4. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. 2 बॉलवरती 2 येणार का. चांगले फटकेबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. करण देखील तितकाच चांगला गोलंदाज आहे आणि डावखुरा त्याचा फलंदाज मी मगाशी सांगितलं घातक असतात. आल्याबरोबर कमलेशनी षटकार देखील ठोकला. माशमध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे. पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवायचा होता करणला. बॉल पकडता आला नाही. लॉंग ऑफला खेळाडू जाईनात. दिशांकला आपण जरूर बघतोय. दिशांक देखील एक चांगला खेळाडू टीम निलजे संघाचा. सिंगल डबल मॅच चालू ठेवले. मॅच ऑन आहे. मोठा फटका इथून अजून तर नाहीये. 13 बॉल 22 अजून करायचे. टीम आर आर चेंज गेम वडवली बी संघाला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉल आपण जरूर बघितला. एक सिंगलच.
चांगली गोलंदाजी राहिली आहे. षटक क्रमांक दुसरं देखील संपलं. 12 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 27-27. 12 बॉल आणि 21 ची गरज आहे मॅच मध्ये. 12 चेंडू 21 धावा इथून करायच्या आहेत टीम जिंकण्यासाठी. आर इन्फ्रा चेंज गेम वडवली बी संघाला. संघर्ष चांगला करावा लागेल इथून. या मॅच मध्ये बॅटिंग चांगली करावी लागेल. ही मॅच जर जिंकायची असेल, सुपर 4 ची मॅच आहे. कोण इथून जिंकणार या मॅच मध्ये आपण नक्कीच बघणार आहोत. चांगलं क्रिकेट. जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्क्रीनवरती या सर्व स्पॉन्सर्स आहेत. अमोल पाटील उद्योजक, सागाव शेत, वासुदेव पाटील उद्योजक आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आज द्यायचे आहेत त्या. आणि ते गोपीनाथ पाटील जरूर सागाव शेत, राहुल पाटील उद्योजक सागाव शेत, राहुल जाधव, भाऊ ठाकूर उद्योजक सागाव शेत आहेत. सर्वांचे स्क्रीनवरती फोटो. राकेश पवार हे देखील सागावचे आहेत. सर्व हे स्पॉन्सर्स आपल्याला बघायला मिळत आहेत. सचिन म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. इथून धावसंख्या धावफलकावरती 27. आता 40+ मध्ये जरूर गेलेत ते. सचिन म्हात्रे आशू लवकर नाही जाणार कारण बॅटिंग तेवढी चांगली आहे ना त्यांची. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, फक्त बघावा लागेल. बॉल निघून जाईल. 1 बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. चौकार. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण बघायला गेलं तर चांगली फटकेबाजी. 11 बॉल 17 ची गरज आहे. कमलेशनं जेवढ्या धावा दिल्या ना तेवढ्या बनवण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने घेऊन काढला. नितेश आहे तिथे आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी चाकावला. तू मे काय करायचं नक्की. मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र समीकरण बदलेल. 10 बॉल 16 इथून या मॅच मध्ये करायचे आहेत. कमलेशवरती हल्ला चढवला जरूर. मागच्या मॅच मध्ये तब्बल 3 षटकार ठोकले. का बॅटिंग राहिली विशालची. अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. तो देखील एक डावकुऱ्या हाताचा खेळंदाज आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथून या मॅच मध्ये आता 10 बॉल 16 करायचे आहेत. चला प्लीज वेळ घेऊ नका. लगेचच फास्ट खेळा थोडा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नागेशला आपण जरूर बघतोय. नागेशला इथून गोलंदाजी आता चांगली करायची आहे. बॉल शिल्लक 10 आहेत. 10 मध्ये इथून करायच्यात त्या मात्र 16 धावा. एखादा मोठा फटका आला तर मॅच थोडीशी बदलेल. कारण मॅच मध्ये काही देखील होऊ शकतं. मगाशी आपण पाहिलं सफाळ संघानं पूर्णपणे सागरनं मॅच आपल्या बाजूने झुकवली होती. मात्र एक ओव्हर पूर्णपणे तो नॉनसायकलच राहिला. हा बॉल पूर्णपणे उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र टी फ्लाय जाईल. फलंदाज बाद. OUT आउट झालाय विशाल पाटील. बॅक जरूर विशाल पाटीलला 3 मॅच झालं पूर्णपणे शांत ठेवला पाहिजे तसं बॅटिंग आज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाहीये. आणि इथून कुठेतरी तो आउट झाला. जरूर चांगला फटका लॉंगॉंगला खेळला होता. मात्र कुठेतरी
चला फास्ट खेळायचं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तर शुभम आला. आता बॉल शिल्लक असणार आहेत ते मात्र 9 आणि 9 बॉलमध्ये करायचे आहेत धावा. इथून 16. 9 बॉल 16ची गरज. पुन्हा एकदा नागेश आल्या बरोबरच त्याच दिशेने पुन्हा एकदा बॉल. आता मात्र थांबणार नाहीये. बॉल सीमा पार. शुभम जसा आला तसा पाठवलाय षटकार. थँक्यू. वेलकम चेतन म्हात्रे. आपल्या मी त्या सकाळी जरूर हजेरी लावून गेलेत. पुन्हा एकदा शुभम. चांगला बॉल होता. हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट. पहा किती वेगानं धावतायत हे दोन खेळाडू. एकदम रनिंग फार सुंदर आहे शुभमशी. कावा कमलेश अतिशय आपल्याला जरूर पाहायला मिळतं. धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतोय 40 अजून या मॅच मध्ये करायचे आहेत. आता समीकरण 8 धावेंचं 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 बॉल 8 इथून करायचे आहेत. शुभम मध्ये तेवढी क्षमता जरूर आहे कारण चांगली फटकेबाजी शुभमची मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका काय असा होता डॉट बॉल आणि इथून षटक क्रमांक पहिलं तिसरं संपलं. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतं धावफलक 40 आणि आता 6 बॉल आणि समीकरण आलाय 8 धावा इथून करायच्या आहेत. फास्ट खेळायचं प्लीज. 6 बॉल इथून करायचे आहेत. 8 धावा. ही शेवटची मॅच. सहा बॉल 8 रन करायचे आहेत. चला फास्ट नीलची टीम लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. सहा बॉल 8 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. चला प्लीज वेळ घेऊ नका टीम. नीलजे बॉलिंग मार्क वरती गोलंदाज वापरलाय. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल मध्ये 8 थांबवणार का गोलंदाज विनय पाटील आहे. 6 बॉल मध्ये 8 थांबवायचे आहे विनय पाटीलला. इथून चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. यंग खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देणं भरपूर गरजेचं आहे. लक्षात घ्या त्यांना आत्ताच गोलंदाजी दिली तर पुढे ते अजून चांगलं क्रिकेट खेळतील. एक्सपिरियन्स त्यांना जरूर भेटेल कारण बॉलिंग मार्कवरती आपण विनयला पाहतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज कमलेश उर्फ कावा. हलक्या हाताने खेळून काढला. आपला जरूर पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकावरती पुढे सरकली तर 41. आता बॉल शिल्लक आहेत 5 आणि रन करायचे 7. 5 बॉल 7ची गरज इथून या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट इथून शुभमला दाखवावं लागणार आहे. विनय पाटील बॉलिंग मार्क वरती आहे. चांगली गोलंदाजी विनयला इथून करावी लागेल. त्याच्या हातामध्ये षटक सोपवलं आणि इथून जर चांगली गोलंदाजी राहिली तर चर्चेत जरूर राहील आणि चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आता बॉल शिल्लक आहे 5-7 धाव्यांची गरज. ही शेवटची मॅच. हा मोठा फटका काय असा होता व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आहे. करण वेगाने आला होता मात्र इथे तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्यात त्या मात्र 2 अगदी वेगाने धावतो. व्यवस्थित कनेक्ट झाला नाही बॅटला. प्रॉपर जर कनेक्ट झाला असता तर जरूर सीमा रेषे लगत पाहायला मिळाला असता. मात्र कुठेतरी बॅटला व्यवस्थित कनेक्ट झाला नाही आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट देखील झाल्या आणि इथून आता बॉल शिल्लक आहेत 4 आणि रन करायचे आहेत 5. 4 बॉल 5 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. टीम
आर आर इन्फ्रा चेंज द गेम वडवली बी संघाला. 4 मध्ये पास करायचे आहेत. विनय पाटील. हो चांगला बॉल होता, खाली टाकला होता आपल्या जुरबाला. फिल्डिंग खराब झाली आहे. एकदा कंप्लीट आणि इथे पहा बघता बघता दुसरी होईल का, तिसरी होईल का, हेच तर चुकी महागात पडेल टीम निलजे संघाला. दुसरी होत होती मात्र कुठेतरी कमलेशने सांगितलं थांब. आणि इथून आता काय झालंय या मॅच मध्ये, आता समीकरण बदललंय. बॉल टू बॉल इक्वेशन, 3 बॉल 3 इथून करायचं आहे. मॅच हाय व्होल्टेज होणार का, मॅच बघण्यासारखी होईल का. सकाळपासून अशा मॅच झाल्या नाहीयेत, मात्र या शेवटच्या मॅच मध्ये काय होईल. बॉल जर हातामध्ये पकडला असता ती एकही धाव मिळाली नसती, मात्र तिथे कुठेतरी 2 धावा गेल्या. समीकरण चेंज झालंय. 3 बॉल 3 धावांची गरज. या मॅच मध्ये कोण बाजी मारणार आहे. सुपर 4 ची मॅच. सकाळपासून या खेळाडूंनी भरपूर मेहनत घेतली आहे. दोघांनी 2-2 मॅच जरूर जिंकल्यात आणि तिसऱ्या मॅच साठी संघर्ष जरूर चालू आहे. स्विच हिट जरूर केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं, सामना फिनिश प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. पहा रिक्स किती घेतोय, कारण आपल्याला जरूर पाहायला मिळाला. आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी गेल्या. धावसंख्या इथून झाल्या पूर्णपणे 48. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवेल. मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत आम्ही जरूर देणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय कमलेश पाटील. ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ज्यानं 25 धावांची खेळी या मॅच मध्ये केली तोच कमलेश या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यायचं कमलेश मॅन ऑफ द मॅच. अगदी चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि इथून हार्ड लक टीम निलजे. तुमचा प्रयत्न देखील चांगला राहिलाय या स्पर्धेमध्ये. आणि इथून कुठेतरी आपण बघतोय जरूर फार मेहनत या सर्व खेळाडूंनी घेतली. उद्याची पहिली मॅच आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवणार आहोत. उद्याच्या सत्रामध्ये देखील 7 मॅच आपल्याला जरूर बघायला मिळतील. चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून आपण जरूर बघितलं. आणि उद्याच्या दिवसात टीम भोपर आणि हेडूट त्यानंतर आयरे आणि उंबारली, विसवली आणि पडले हर्षल, जुनी डोंबिवली आणि संदप हे मॅच आपण जरूर बघणार आहोत. तर उद्या ठीक 9:15 वाजता रिपोर्ट करायचा टीम भोपर आणि हेडूट निब. तर मॅन ऑफ द मॅच कमलेश लगेच जायचं. आणि त्याच्या आधीचा देखील मॅन ऑफ द मॅच दिले नव्हते, ते देखील आकाश पाटील ठरलेला. आकाश पाटील आणि कमलेश लगेच जायचं. सुपर 4 ची मॅच होती ही, महत्वाची मॅच. अगदी चांगलं क्रिकेट. टीम निलजे टीमचे कॅप्टन सूरज भोईर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मॅन ऑफ द मॅच टीम आर आर इन्फ्रा चेस द गेम वडवली बी. आकाश आणि कमलेश यायचं मॅन ऑफ द मॅच प्लीज लवकर या. मॅन ऑफ द मॅच कमलेश उर्फ कावा. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश होता. तर आपण कमलेशला देतोय. आणि चेंज द गेम वडवली बी
RR इन्फ्रा या नावाने खेळताना आपण श्याम पाटील यांनी या संघाला पुरस्कृत केलं होतं. या स्पर्धेच्या टॉप मध्ये दाखल झालेले आहेत. आकाश पाटील मॅच घेत असताना अभिनंदन. वडवली बी खूप खूप शुभेच्छा श्याम पाटील. आणि आजचा या स्पर्धेचा हा पहिला दिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. उद्या ठीक 8:30 वाजता इथे भेट होईल. दोन्ही संघाने उद्या यायचे. सतरंगी हेदुडणे आणि त्याचबरोबर भोपर टीम उद्या लवकरात लवकर आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे. आजचा दिवस या ठिकाणी संपन्न झाल्यास जाहीर करतोय आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.